आगामी विधानसभेमध्ये भाजपच्या साथीनं 200 आमदार निवडून आणण्याचं आव्हान एकनाथ शिंदेंनी स्वीकारलंय। मात्र दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बुलढाणा आणि अमरावतीमध्ये फक्त भाजपचाच नारा दिलाय। भविष्यात बुलढाणा लोकसभा आणि विधानसभेत भाजपला जिंकवा असं आवाहन त्यांनी केलंय। त्यावर शिंदे गटानं भाजपला काय आवाहन केलंय पाहूयात। मोदीजीचे हात मजबूत करायचे असेल तर 2024 मध्ये बुलढाण्यातील लोकसभेचा खासदार माननीय मोदीजींना कमळावरचा द्यावा लागेल। बुलढाण्याचा खासदार आणि जिल्ह्यातील सर्व आमदार भाजपचेच होणार असा दावा करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नव्या चर्चेला निमंत्रण दिलंय। कारण बुलढाणा लोकसभेतून सध्या शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले प्रतापराव जाधव खासदार आहेत आणि जर बावनकुळेंच्या दाव्यानुसार बुलढाण्यात भाजपचा खासदार हवा असेल तर मग शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांनी काय करावं हा प्रश्न आहे। तुम्हाला नगरपालिका सदस्य व्हायचं आहे, तुम्हाला जिल्हा परिषद मेंबर व्हायचं आहे, तुम्हाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचं आहे आणि आपला लोकसभेचा खासदार आणि पूर्ण विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लहरवायचा। पूर्ण विधानसभेवर बुलढाण्यातील लोकसभेचा खासदार माननीय मोदीजींना कमळावरचा द्यावा लागेल। मग जर कमळावरचा खासदार द्यावा लागेल तर तुम्हाला सर्वांची काय जबाबदारी आहे। काल बावनकुळे साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि कदाचित ओघाओघात त्यांनी बोलून गेले असेल। त्यांना असं बोलायचं असेल की शिवसेना भाजपचा आमचा खासदार या ठिकाणचा असेल असं त्यांना बोलायचं असेल आणि जर तसं काही तसं त्यांनी जाणूनबुजून केलं असेल तर भविष्यात असं काही त्यांच्याकडे होणार नाही अशा प्रकारची विनंती मी आमच्या वरिष्ठांना केलेली आहे की असे ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे आणि ते भाजप शिवसेनेच्या युतीसोबत आहेत त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये। त्यांनी त्या ठिकाणी युतीची भाषा वापरावी। भाजपचा खासदार होणार म्हणजे कमळावर खासदार होणार, पण प्रतापराव जाधवांचं काय? समजा ऍडजस्टमेंट झालं तर त्यांना दुसरीकडे देऊ किंवा मग त्यांना आम्ही मदत करू। बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना लोकसभेबरोबर बुलढाण्यातल्या 7ही जागांवर भाजपचे आमदार जिंकवण्याचं आवाहन केलंय। बुलढाणा जिल्ह्यात विधानसभेच्या 7 जागा आहेत। 2019च्या निकालानुसार बुलढाण्यातून शिवसेनेचे संजय गायकवाड, सिंदखेड राजामधून शिवसेनेचे शशिकांत खेडेकर, मेहकरमधून शिवसेनेचे संजय रायमुलकर तर मलकापूरमधून भाजपचे चैनसुख संचेती, खामगावमधून भाजपचे आकाश पुंडकर, जळगाव जामोदमधून भाजपचे संजय कुटे आणि चिखलीतून भाजपच्या श्वेता महाले आमदार आहेत। म्हणजे बुलढाण्यात 7 पैकी 3 शिवसेनेचे आणि 4 भाजपचे आमदार आहेत। त्यापैकी सध्या शिवसेनेचे 3ही आमदार शिंदे गटात आहेत, पण जर बावनकुळेंच्या दाव्यानुसार या 7ही जागांवर भाजपचे आमदार जिंकून आणायचे असतील तर मग शिंदे गटाच्या या 3ही आमदारांचं काय हा प्रश्न स्थानिकांना पडलाय। उरतो प्रश्न तो लोकसभेचा। बुलढाणा लोकसभेवर मागच्या 20 वर्षांपासून शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय। 1999 आणि त्यानंतर 2004 मध्ये बुलढाण्यात शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ खासदार झाले। त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशी शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी हॅट्रिक केली। सध्या हे दोन्ही नेते शिंदे गटात आहेत। काही आठवड्यांपूर्वीच भाजप महाराष्ट्रात 45 लोकसभा जागांवर तयारी करत असल्याची बातमी आली होती। त्या 45 जागांवर शिंदे गटातलेही काही खासदार आहेत, पण काहींच्या मते जर कोर्टाचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला तर शिंदे गटापुढे 2 पर्याय आहेत। एकतर बरखास्तीच्या कारवाईला सामोरं जाणं किंवा मग इतर पक्षात विलीन होणं। आणि जर शिंदे गट भाजपमध्ये विलीन झाला तर आत्ताचे शिंदेंकडचे आमदार खासदार हे भाजपचेच आमदार खासदार म्हटले जातील। पण समजा विलीनीकरण शक्य झालं नाही आणि भाजपनेही स्वतंत्र लोकसभेची तयारी केली तर शिंदे गटापुढे ठाकरेंकडच्या शिवसेनेचा उमेदवार असेल, भाजपचा एक उमेदवार असेल आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचाही एक उमेदवार। अशा 3ही आव्हानांना शिंदे गटाला तोंड द्यावं लागेल। मतदारसंघातल्या अशाच संभाव्य अडचणींवर सत्ता स्थापनेच्या पहिल्याच दिवशी गुलाबराव पाटलांनी एक विधान केलं होतं। आम्हाला हे सोडून जाण्यात काय इच्छा आम्हालाही माहिती आहे।
आम्ही केवढी मोठी रिस्क घेऊन बाहेर निघालोय. एकीकडे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी आहे, भाजपशी आमचं 2.5 वर्ष जमलं नाही, आम्ही त्यांच्याशी संघर्ष केलाय. आज आमच्या मधले काही लोक आमच्या विरुद्ध जाणार आहेत. आम्हाला समजत नाही आम्हाला की आम्हाला त्रास होणार आहे म्हणून. युती असो वा आघाडी, पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. राजकीय मित्राच्या भरवशावर राजकीय डावपेच कधीच आखले जात नाहीत. मात्र ठाकरे सरकारमध्ये असताना आघाडी आपल्याला संपवेल अशी भीती आत्ताच्या शिंदे गटाला होती आणि ती भीती संपली आहे का याचं उत्तर मात्र काळच देणार आहे. शेतकऱ्यांकरता आम्ही सगळे, तुम्ही आपण सगळे बरोबर आहोत. आम्ही तुम्हाला बिलकुल दोष देत नाही. तुम्ही तुमचा पक्ष वाढवताय, चूक नाहीये. दादांचं टार्गेट 100 आमदारांचं आहे, चूक नाहीये. बच्चू कडूंचं 10 आमदारांचं आहे, चूक नाहीये. आमचं काय, आमचं काय? तुर्तास एकीकडे शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीनं 200 आमदार जिंकवण्याचं आव्हान देत आहेत, तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बुलढाण्यात खासदारासहित 7च्या 7ही आमदार जिंकण्याचा दावा करतायत. तुम्हाला मी सांगतो दादा, 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार. तुम्ही काळजी करू नका. 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही. आणि भाजपचे जे लोक आहेत, जे 115, आम्ही दोघं मिळून 200 करणार. हा शब्द आहे या सभागृहामध्ये. आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईल. शेती आणि आपला लोकसभेचा खासदार आणि पूर्ण विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लहरवायचा. पूर्ण विधानसभेवर मोदीजीचे हात मजबूत करायचे असेल तर 2024 मध्ये बुलढाण्याची लोकसभेचा खासदार माननीय मोदीजींना कमळावरचा द्यावा लागेल. नवनीत राणाजी आणि माननीय रवी राणाजींनी म्हटलंय की अमरावतीचा पुढचा महापौर हा भाजपचा असेल, अमरावतीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपचा असेल. पण या ठिकाणी मी माननीय देवेंद्रजी गोविंदाजी आपल्या समोर या ठिकाणी सांगतोय की अमरावतीचा पुढचा खासदार हा कमळाचा असेल आणि भंडाराचा पुढचा आमदार सुद्धा हा कमळाचा असेल. आपण या ठिकाणी गणेश सोलंकी, TV9 मराठी, बुलढाणा.